निष्ठा बलवत्तर असावी। पोथीची समाप्ती झाली म्हणजे ऐकण्याचं संपून कृतीत उतरविण्याची वेळ आली असं समजावं। पोथी ऐकण्याचा मोबदला पुराणिकाला पैका दिल्याने मिळत नाही, तो असा असावा की दोघांचंही कल्याण होईल। भगवत भक्ती करणं हा खरा मोबदला आहे। जगात अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांचं ज्ञान आम्हाला होत नाही, पण म्हणून आपण काही त्या खोट्या नाही मानत। आपण आपल्या तुटपुंजा ज्ञानाचाही अभिमान धरतो, हे चुकतं आपलं। भगवंताने ज्ञान दिले आणि आम्ही त्याचा अभिमान धरू लागलो तर हातात तलवार दिल्यावर शत्रूचं शीळ कापण्याऐवजी आपलीच मान तोडल्यासारखं झालं। ज्या विद्येने स्वतःचं हित कळत नाही ती विद्या नसून अविद्याच होय। जे खरं नाही ते खरं आहे असं वाटणं हे अज्ञान होय। अविद्या आणि अज्ञान दोन्ही सारखंच। परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आपण संशय घेतो हे आपलं अज्ञानच होय। देव आपल्याला आणि आपल्या कृतीला पाहतो ही जाणीव असणं म्हणजेच ज्ञान होय। प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढं भगवंत देतच असतो, म्हणून आहे त्यात समाधान ठेवावं। ज्याचं समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचं समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल। आपली निष्ठा अशी बलवत्तर असावी की तिच्यामुळे आपलं समाधान राहील। हरिश्चंद्र, प्रल्हाद वगैरे मोठमोठ्यांचा किती छळ झाला, पण त्यांची निष्ठा अतिबलवत्तर असल्याने ते त्या छळातून सुखरूप बाहेर पडले। परिस्थिती सारखी बदलत असते, म्हणून जे फळ आपण आज मागतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचं होईलच याची खात्री नाही, म्हणून जे फळ मिळेल त्यात समाधान मानावं। गीतेत असं सांगितलं आहे की सर्व धर्म सोडावेत पण भगवंताला शरण जावं, पण ते न करता आपण विषयाला शरण जातो, त्याला काय करावं? अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूला घेतले आणि त्यामुळे पांडवांचे जे समाधान टिकले ते काही कौरवांचे टिकले नाही। पांडवांनी देहाने वनवास सोसला, पण मनाने त्यांनी भगवंताला भजल्यामुळे वनवासातही ते समाधानात राहिले। भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि सर्व तोच करतो अशी भावना ठेवणं यासारखं समाधान नाही। आनंद कृतीत आहे, फळाच्या आशेत नाही। नामस्मरण ही कृती केली तर शाश्वत आनंद आणि समाधान आपल्याला मिळाल्या वाचून राहणार नाही। जे घडतं ते भगवंताच्या इच्छेने घडतं अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय आहे हे खात्रीने कळेल। श्रीराम। श्रीराम जय राम जय जय राम। 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 श्रीराम जय राम जय जय राम।